नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेले काही दिवस मी पत्रकारिता जे आचार्य यात्रेंचा वारसा आहे पत्रकारितेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे पत्रकारितेला, महात्मा फुलेंचा आहे, हे असे अतिशय मोठमोठे पत्रकार होऊन गेले। मला स्वतःला सौभाग्य मिळालेलं आहे 25-30 मोठमोठ्या संपादकांच्या हाताखाली काम करण्याचं, आणि हाच मी सगळा वारसा घेऊन पत्रकारिता करतोय। आमच्या मान खटावमध्ये जी काही गुंडगिरी वगैरे फैलावलेली आहे त्या विरोधात मी आवाज उठवत आहे, आणि परंतु त्याचा मला फार मोठा अतिशय मोठा नुकसान सहन करावं लागणार आहे। मी आता आयुष्यातून उठणार आहे। मला देवेंद्र फडणवीस आणि जयकुमार गोरे यांनी मला संपवण्याचं पूर्ण कारस्थान केलेलं आहे, कारण माझ्यावर दहिवडी येते, म्हणजे सातारा जिल्ह्यातील दहिवडी या पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावर एक गुन्हा दाखल झालेला आहे असं मला कळतंय। खरं खोटं परमेश्वराला माहीत, परंतु मला लोकांनी, माझ्या हितचिंतकांनी फोन करून सांगितलं की बाबा तुषार, तुम्ही फार चांगलं काम करताय, आम्हाला काळजी वाटते, तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। जयकुमार गोरे यांनी तिथं गुन्हा दाखल केलेला आहे, तो 354A 354D आणि 509, म्हणजे ही जी कलम आहे ते सेक्शुअल हॅरसमेंट आणि आबरू नुकसान वगैरे बदनामी असं काहीतरी 509 असेल। परंतु सेक्शुअल हॅरसमेंटची, म्हणजे मी मुंबईत आहे, मी इथं 1-2 महिने झालं मुंबईतच आहे, मी गावी माझ्या घरी मी गेलेलो सुद्धा नाही। मी दहिवडीत वार्ता करण्यासाठी 2-4 दिवस वगैरे कधी गेलो असेल, 1-1.5 महिन्यापूर्वी, आणि तेही माझ्या टीम सोबत गेलेलो आहे, आणि तिथून वार्तांकन करून मी अनेक ठिकाणी फिरलेलो आहे। त्याच्यामुळे कुठल्या महिलेशी संबंध यायचा दूर 10-20-50 किलोमीटर पासूनचाही संबंध नाही, बिलकुल संबंध नाही कुठल्या महिलेचा माझ्याकडून, म्हणजे अगदी अशी नजर वर करून बघण्याचा सुद्धा कुठला संबंध नाही। आणि माझ्यावर 354A 354D आणि 509 या कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे, आणि म्हणजे महिलेला, कुठल्या तरी महिलेला ह्यांनी पुढं केलेलं आहे, कुठल्या तरी महिलेला माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, तिला उभं केलेलं आहे। माझी त्या माऊलीला, त्या बहिणीला विनंती आहे की मी तुमचं काय घोडं मारलंय की तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला तयार झाला। आणि खरं तर जयकुमार गोरेंनी मी त्यांच्याशी कायदेशीर पातळीवर माझ्याशी लढत होते, लढायला पाहिजे, परंतु असले घाणेरडे प्रकार कशाला करायचे। गेले 2-3 दिवस मला किती भयानक पद्धतीचे धमक्यांचे फोन येत आहेत, प्रचंड, ते सगळे मी कॉल टाकलेले आहेत आमच्या यूट्यूब चॅनलवर। आणि आता असं अचानक अतिशय खोटा, धादांत खोटा, म्हणजे कायदा, नीतिमत्ता सगळी धाब्यावर गुंडाळून माझ्यावर हा गुन्हा दाखल केलेला आहे। कुठल्या भगिनीने, कुठल्या माऊलीने हा माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, मलाही आश्चर्य वाटते। यापूर्वी असं माझ्यावर असं कारस्थान केलं गेलं होतं, माझ्यावर असा खोटा गुन्हा दाखल केला होता पूर्वी, पण तो इथं मुंबईत, म्हणजे आमच्या सकाळी वृत्तपत्रात असं झालं होतं, पण त्याच्याशी काही देणं घेणं नाही। ती जुनी केस सगळ्यांना माहित आहे, पत्रकारातल्या आमच्या लोकांना, की ते म्हणजे काय किती खोटं होतं, काय होतं, प्रोफेशनल डिस्प्यूट म्हणून न्यायालयाने त्याच्यावर बोललंही होतं। आणि परंतु तो ऑफिसचा वाद होता, ते काय ह्याच्यात बोलण्यासारखा विषय नाही। परंतु मी कधीही कुठल्याही महिलेला, कुठल्याही माऊलीला कधी त्रास देत नाही। आणि तुम्ही सगळ्यांनी अख्ख्या महाराष्ट्राने माझे व्हिडिओ बघितले, त्याच्यात मी एका महिलेसाठी प्रचंड लढलो, त्यावरून मी जयकुमार गोरेंवर टीका केली। आता आणि आजच वडूज न्यायालयाचा निकाल आलेला आहे की मी त्यांच्या विरोधात बदनामीकारक काही बोलू नये, म्हणून मी श्री संत जयकुमार गोरे, आदरणीय जयकुमार गोरे यांच्यावर असं त्यांच्याशी बोलत होतो। आता सांगायचं म्हणजे तिथं दहिवडीतच गुन्हा दाखल केलेला आहे, म्हणजे अशा पद्धतीने केलेला आहे की मला अटक केली जाईल, इथून मुंबईतून कधीही कोणत्याही क्षणी मला अटक होईल, दहिवडीत मला नेलं जाईल। दहिवडीच्या पोलिसांवर मी सतत टीका केलेली आहे, अतिशय वाईट शब्दांवर टीका केलेली आहे। समीर शेख असतील, तिथले दहिवडी पोलीस ठाण्याचे पोलीस असतील, मसवडचे असतील, यांच्यावर मी सतत टीका केलेल्या आहेत। आता हे मला तिथं अटक करून
ते सगळा राग काढतील, मी जे त्यांच्यावर टीका केली त्याचा सगळा राग काढतील, मला ते आतमध्ये घालून बुटाने मारतील की काय असं वाटू लागलेलं आहे. पोलीस खाक्या ज्याला म्हणतात ते दाखवतील की काय, मला कुत्र्यासारखं बडवतील की काय असं मला आता वाटू लागलेलं आहे. कारण दहिवडीत तिकडं नेण्यामागचं तोच त्यांचा उद्देश असावा. आणि खरं तर मला वाटलं नव्हतं की जयकुमार गोरे इतकेही वाईट असू शकतील, इतके खोटे प्रकार, इतकं ते कारस्थान रचू शकतील असं मला कधी वाटलं नव्हतं. आता मला असं वाटतंय या क्षणाला माझ्यावर जर खोटा गुन्हा दाखल होत असेल तर मला वाटतंय की आता जाऊन कुठेतरी आत्महत्या करावी. कारण असली नामुष्की वडवून घेण्यापेक्षा जीव सोडलेला बरा, मरण पत्करलेलं बरं, हुतात्मा पत्करलेलं बरं. आणि देवा भाऊ, अहो मी तुमच्याविषयी कितीतरी चांगलंही बोललेलो आहे. आपण तुमची जलयुक्त शिवार अभियान ही योजना मी माझ्या गावामध्ये किती चांगल्या प्रमाणात राबवलेली आहे. मी तुमच्यावर टीका केली, मान्य आहे मला, मी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, पण ते एवढ्यामुळे फक्त टीका केली की तुम्ही जयकुमार गोरे सारखा वाईट माणसाला हे केलं म्हणून मी तुमच्यावर टीका केली. पण देवा भाऊ, तुम्ही माझ्यावर, मला आता वाईट वाटतंय की तुम्ही म्हणजे तुमच्यासारखा माणूस मी तुम्हाला चांगला समजायचो, मी टीका जरी करत असलो तरी चांगला समजायचो. अनेक चांगल्या गोष्टीविषयी मी तुमच्याविषयी चांगलं बोललेलो आहे. परंतु म्हणजे मला, मी जेलमध्ये जातो ह्याचं काय वाईट वाटत नाही, परंतु माझ्यावर एका कुठल्या तरी माऊलीचा गुन्हा दाखल होतोय, मी एका कुठल्या तरी भगिनीला माझ्या विरोधात उभं केलं जातंय, ह्याचं मला दुःख वाटतंय. आणि मला असं आता वाटायला लागलेलं आहे की माझ्यासोबत माझ्या कोणी पत्रकार बांधव नाहीत, माझ्यासोबत विरोधी पक्ष नाही, कुणी नाही. मी लोकशाहीसाठीच लढत होतो आणि अजूनही लढत राहील. जिवंत जर बाहेर आलो मी जेलमधनं तर मी लढणार आहे आणि मी कमी पडणार नाही. देवा भाऊ, तुमच्याकडे ग्रह खाता आहे, तुम्ही काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. आणि पण एक आहे, हा जर माझ्यावर गुन्हा खोटा झाला तर मी जीव देईन, मी सहन करणार नाही. माझ्यावर असं एखाद्या महिलेचा खोटा गुन्हा दाखल झालेला, हा आपला महाराष्ट्र जिजाऊंचा आहे, हा आपला महाराष्ट्र सावित्रीबाईंचा आहे, हा आपला महाराष्ट्र अहिल्यादेवींचा आहे. आणि मी कधीही कुठल्याही महिलेकडे कधीही वाईट नजरेनं बघत नाही. यापूर्वी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला होता, त्यातनं मी सही सलामत बाहेर पडलेलो होतो आणि ते सगळ्यांना माहिती आहे, आमच्या पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे. पण केवळ मी जयकुमार गोरेंशी त्यांची खरी ज्या ह्या गोष्टी आहेत त्या मी चव्हाट्यावर आणल्या म्हणून त्यांनी माझ्यावर असं राग काढतायत, ही फार वाईट गोष्ट आहे. आणि मला अनेक जण गेले काही दिवस सांगत होते की तुषार तुम्ही सावध राहा, तुमच्याविषयी काहीतरी वाईट केलं जाईल. तर असं इतकं वाईट केलं जाईल असं माझ्या स्वप्नात वाटलं नव्हतं. हा आपला देश जो आहे तो महात्मा गांधीजींचा देश आहे. हा देश जो आहे तो पंडित नेहरूंचा देश आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी हे केलं आणि ह्या देशामध्ये मी राहतो. ह्या देशामध्ये मला अधिकार आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे, मला टीका करण्याचा अधिकार आहे, पत्रकार म्हणूनही तो अधिकार आहे आणि सामान्य माणूस म्हणूनही अधिकार आहे. म्हणून मी त्या स्वातंत्र्याचा उपभोग होतो. मला चुका झाल्या असतील तर त्याच्यावर माझ्या विरोधात कुणी कोर्टात गेलं तर काही हरकत नाही. मला तिथं जर कोर्टाने शिक्षा दिली की मी जर कुणाची बदनामी केली आणि त्याच्याबद्दल जर मला शिक्षा होणार असेल तर ती मी भोगायला आनंदाने तयार आहे. परंतु हा कुठला गुन्हा दाखल केलाय? एका महिलेचा, कोण महिला आहे मलाही माहित नाही, मी गेलो नाही गावी. माझ्या घरी मी पांढरवाडीमध्ये अगदी वर्षभरापासून मी घरी गेलेलो नाही. मी इलेक्शन काळात तिथं होतो परंतु मी घरी सुद्धा माझ्या थांबत नव्हतो. मी शिवाजी महाराजांच्या गनिमी कावाप्रमाणे एखाद्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचो, तिथून लगेच रातोरात दुसरीकडे जायचो आणि मान खाटावा असेल कुठे असेल लोकांनी मला माझ्या पत्रकारितेला डोक्यावर घेतलेलं आहे, माझं कौतुक करतात. आणि कुठलीही माय भगिनी माझ्या म्हणजे शक्यच नाही माझ्याकडनं असं काही होणं. आणि असं हे सगळं कुभांड रचलं गेलेलं आहे. आणि मला एवढे सगळे धमक्यांचे प्रचंड फोन आलेले आहेत, ते सगळे यूट्यूब चॅनलवर आहेत. मला असं वाटलं होतं की इतके भयानक धमक्या ज्या आलेल्या आहेत. एक जणांतर बोलला की तुला देवेंद्र फडणवीसांच्या समोर मारतो, बुटानं मारतो, पोलीस स्टेशनमध्ये घालून मारतो, तुला
तुझ्या घरात घुसून मारतो. आणि हा जो कॉल आहे तो मी सार्वजनिक केला होता, आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकला होता. मला असं वाटलं होतं की हा कॉल बघितल्यानंतर, आणि असे बरेच कॉल आहेत, तर हे सगळे बघितल्यानंतर देवेंद्र भाऊ, देवा भाऊ त्याची गंभीर दखल घेतील आणि त्या लोकांवर कारवाई करतील. असं काही झालं नाही, परंतु माझ्यावर हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. एखाद्या माऊलीला, भगिनीला माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावलेला आहे. ज्या दैवडीकडे मी कित्येक दिवस तिकडे गेलेलो नाही, मी तिकडे फिरकलेलं नाही, तिकडं त्यांनी दाखल केलेलं आहे. आणि तिथं आतमध्ये मला ते आता मारहाण करतील, काही कुत्र्यासारखे बडवतील, कारण मी तेवढी झेरी टीका केलेली आहे. ती अगदी समीर शेख असतील, तिथले पोलीस अधिकारी असतील, त्यांच्या निश्चितपणे ते वर्मी लागले असणार. आणि त्यात काही चुकीचंच नाही, कारण मी तेवढी टीकाच केलेली आहे, परंतु त्याचा ते बदला मला मारहाण करून तुडवून घेतील. त्यामुळे मायबाप हो, कदाचित हा माझा व्हिडिओ शेवटचा असेल, माझ्या आयुष्यातलाही कदाचित हा व्हिडिओ शेवटचा असेल इथून पुढे, कारण ते मला परत जिवंत येऊ देतील की नाही माहीत नाही. आणि मुळात हा व्हिडिओ संपल्यानंतर मी तरी जिवंत राहील की नाही सांगता येत नाही. माझ्यावर असा खोटा गुन्हा दाखल केला जात असेल तर त्यानंतर जे पेपरमध्ये बातम्या येतील, दुर्दैवाने आमचे पत्रकारितेमध्ये सुद्धा घरभेदी भरपूर असतात. एका पत्रकाराला दुसऱ्या पत्रकाराची जिरवायची फार इच्छा असते, दुसऱ्या पत्रकाराचे काटे कसे काढावेत याची फार इच्छा असते. आज मी इतकं लढतोय, पण मला एवढ्या धमक्या आल्या, पण एक सुद्धा पत्रकार संघटना माझ्या पाठीशी उभी राहिली नाही. एक सुद्धा पत्रकार संघटनेने निषेधाचं पत्र काढलेलं नाही, कारण त्यांच्या दृष्टीने मी दीडशाना पत्रकार असेल, मी बावळट पत्रकार असेल किंवा यूट्यूबर आहे तर तिकडे लक्ष द्यायला नको, असं काहीतरी असेल. फक्त किरण नाईकांशी मी एक संपर्कात होतो, संदीप काळे एक त्यांच्या संपर्कात होतो, पण आपले अनेक पत्रकार संघटना आहेत. हा काय एकट्या तुषार खरातचा विषय नाही, तर एका पत्रकाराचा विषय आहे. जर आज माझ्यावर वेळ आलेली आहे, आज माझ्यावर खोटा गुन्हा दाखल होतोय, उद्या तुमच्यावर होणार आहे. पत्रकारिता संपवण्याचं हे कारस्थान आहे. तर मी आता म्हणजे माझी इतकी बिकट स्थिती आहे की मी वकील देऊ शकत नाही, माझ्याकडे वकील द्यायला पैसा नाही. आणि ज्या भागासाठी मी भांडतोय तिथं अनेक विरोधी नेते असतील, समाजातले लोक असतील, तेही कधी फार माझ्या पाठीशी उभे राहिलेत असे नाही. तोंडावर तेवढं गोड बोलतात, शाबासकी देतात. आता मी आतमध्ये तुरुंगात गेल्यानंतर मला कोणी माझ्या पाठीशी येईल असं मला वाटत नाही. तर मला वाटते मी आता रजा घेतो, जास्त काही बोलत नाही. आणि जर देवेंद्र भाऊ तुमच्यामध्ये मानवता असेल, म्हणजे मी जर काही चुकलो असेल तर जरूर ते गुन्हे माझ्यात दाखल करा. मी चुकीचं बोललो असेल, बदनामी झाली असेल तर ते माझ्यावर गुन्हे दाखल करा. मी त्या जयकुमार गोरेंना वारंवार म्हटलेलं आहे की तुम्ही मला मुलाखत द्या, तुम्ही जे बोलाल ते मी दाखवायला तयार आहे, परंतु त्यांना ते करता येत नाही, त्यांना लोकशाहीप्रमाणे वागता येत नाही, ते असे दंडेली करतात. मला तर वाटते ते पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळी मला अटक होईल त्यावेळी तिथं मारण्यासाठी त्यांची गँग, स्वतः जयकुमार गोरे तिथं येतील, कारण पोलीस खातं तिथलं पूर्ण पोलीस खातं ते जयकुमार गोरे चालवतात. तिथले पोलीस आणि सरकारी वकील वगैरे ते जयकुमार गोरेंच्याच फेवरमधले असल्यामुळे न्यायालयाचे निकाल सुद्धा जयकुमार गोरेंच्याच बाजूने जातात. असं सगळं हे वातावरण आहे. आणि माझ्यावर मी फार दुखावलं गेलेलो आहे. असं काहीतरी होईल असं मला वाटलं नव्हतं. मला वाटलं होतं की निश्चितपणे की माझ्यावर अनेक खटले दाखल होतील, ते बदनामीचे होतील, म्हणजे जे मी व्हिडिओ तयार केले त्याच्यावर बदनामीचे खटले दाखल होतील, परंतु असला सेक्शुअल हॅरसमेंटचा गुन्हा दाखल होईल असं मला स्वप्नात वाटलं नव्हतं. आणि मी भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, दोन्ही सत्तेतले बाहेरचे सगळ्या नेत्यांना मी विनंती करतो, आवाहन करतो की हे तुम्हाला तरी पटतंय का, ह्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का, असे एखाद्या पत्रकारावर जो टीका करतोय म्हणून त्याच्यावर सेक्शुअल हॅरसमेंटची खोटी तक्रार करणं हे चांगलं लक्षण आहे का? हे असं कधी यापूर्वी महाराष्ट्रात झालं होतं का? असं कुठल्या पत्रकारावर अशा पद्धतीने गुन्हा दाखल झाला होता का? आणि मी इथं मुंबईत आहे आणि गुन्हा दाखल होतोय तिकडे सातारा जिल्ह्यात दहिवडीमध्ये तर मी कधी गेलो होतो हे मला आठवत सुद्धा नाही. मी माझ्या स्वतःच्या गावात गेलेलो नाही. माझी हा जर व्हिडिओ त्या तक्रारदार महिलेला जर पोचला तर त्या भगिनीला
माझी विनंती असेल की असं कुणाच्या तरी बळी कुणाचं तरी ऐकून हे करू नका. तुम्हाला निश्चित 4 पैसे कुणीतरी दिले असतील आणि असं खोटं बोलायला लावलं असणार आणि तयार केलं असणार, तर हे सगळं अतिशय वाईट आहे, खूप वाईट आहे. काय आता बोलू, रजा घेतो मी आता. नंतर यापुढे माझा काय व्हिडिओ असेल की नाही मला सांगता येणार नाही. धन्यवाद.